कसा असतो आणि कशी हुरहुर लावतो जीवाला. इतकं सुंदर जरी वातावरण आजूबाजूला कितीही असलं तरी सुद्धा जर त्याच्यामध्ये आपल्या प्रिय व्यक्तीची आपल्याला साथ नसेल किंवा ती आपल्या बरोबर नसेल तर त्या सगळ्या वातावरणाचा काही उपयोग आहे का? काहीच नाही. खरं तर मगाशी मोराचा उल्लेख झाला. पक्ष्यांमध्ये बघा असे काही पक्षी आहेत ज्याच्यामध्ये जे नर पक्षी आहेत ना त्यांच्यामध्ये म्हणजे साधारणपणे सौंदर्याच्या बाबतीत स्त्रीचं सौंदर्य आणि पुरुषाचा पराक्रम असं नेहमी म्हणतात. पण मयुराच्या बाबतीत बघा तो पिसारा फुलवतो ते त्याचं सौंदर्य आहे, त्याचं नृत्य हे त्याचं सौंदर्य आहे. तर हे सगळं कोणाकडे आहे? नराकडे आहे. म्हणजे कायम एकच गोष्ट अशी नाहीये, एकच असं हे नाहीये की फक्त सौंदर्य म्हटलं की स्त्री असं नाही, म्हणजे मादी असं नाही. तर आपण ह्या पक्ष्यांमध्ये प्राण्यांमध्ये हे बघतो. तसंच कोकिळा गात नाही, कोकिळ गातो. आपण सर्वसाधारण सगळे म्हणतो कोकिळा गाते, कोकिळा. कोकिळा गात नाही, कोकिळ गातो. आणि या कोकिळाला ही विनंती केलेली आहे इथे. यशवंत देवांचं हे संगीत आहे आणि कवी अनिल म्हणजे देशपांडे, आत्माराम देशपांडे यांची ही रचना आहे. कुणी जाल का सांगाल का सुचवाल का या कोकिळा, रात्री तरी गाऊ नको का? कारण त्या आठवणी आहेत आणि त्याच्यामध्ये आठवणीच आहेत, ती बरोबर नाही. आणि अशा वेळेला त्या गाण्याचा काय उपयोग आहे? त्या सगळ्या वातावरणाचा तो माहोल उपयोगच नाही ना त्याचा काही. मग पुन्हा त्या सगळ्या आठवणी दाटून येतात. सांगा कुणीतरी, ही अशी विनवणी केली आहे त्या कोकिळाला. कुणी झालं का सांगा. अवघड गाणं प्रयत्न करतोय आणि तुकोबा म्हणतात तसं बोलू जाता बरळ करीसी ते नीट, तसे सर नीट करून घेतील याची खात्री आहे.